अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने कर्मयोगी समाजसेवा संस्था व इंडियन ह्युमन राईट्स असोसिएशनतर्फे काजू टेकडीतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले होते। 172 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला। सदर कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट संतोष महामुनी यांनी केले होते। या कार्यक्रमाला इंडियन ह्युमन राईट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री संजय खराडे तसेच उपाध्यक्षा सीमाताई साखरकर उपस्थित होत्या। कर्मयोगी समाजसेवातर्फे डॉक्टर रामकिसन शिंदे व डॉक्टर ओमप्रकाश दुबे यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले। अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनशैलीवर राकेश शेळके यांनी भाषण दिले। सदर कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र क्राईम वृत्त संपादक राजूबाबू जाधव यांना कर्मयोगी पुरस्कार देण्यात आला। तसेच रेणुका पाटील यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये कर्मयोगी समाजसेवा संस्था आणि इंडियन ह्युमन राईट्स अशा या 2 संस्थांनी संयुक्तपणे स्वतःचा हातभार लावून एक वह्या वाटपांचा आणि शालोपयोगी वस्तूंचा वाटप करण्याचा हा कार्यक्रम इथे काजू टेकडी येथील संघर्ष ऑफिसमध्ये आयोजित केला होता। सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर आपले मान्यवर आहेत जे आपल्या काजू टेकडीतील लोकांना जे वैद्यकीय सेवा देतात ते आपले रामदास शिंदे सर आणि आले होते। तसेच इंडियन ह्युमन राईट्सचे अध्यक्ष आपले संजय दादा खराडे हेही इथे उपस्थित राहिले। हे पुण्यावरून बारामती इथून आलेले आहेत आणि इथे जवळजवळ आपण आता 200 विद्यार्थ्यांना वह्या वाटप, पेन्सिल वाटप आणि छोट्या मुलांना खाऊचे डबे आणि वॉटर बॅग वगैरे इत्यादी सगळ्या शालोपयोगी वस्तूंचं आम्ही वाटप केलेलं आहे। काजू टेकडी रहिवाशी इथील हे विद्यार्थी होते। इंडियन ह्युमन राईट्सचे अध्यक्ष संजय दादा खराडे आणि सीमा मॅडम आमच्या उपाध्यक्षा आणि त्याला आयोजित आमचे महामुनी सर यांनी त्यांचं कर्मयोगी संस्था या दोघांनी मिळून यांच्या संयमाने आपण जो कार्यक्रम आयोजित केला तो समाजसेवेचा, त्याच्यातून आपण शालेयोपयोगी वस्तू लोकांना वाटप केल्या। यातून आमचा एकच संदेश आहे की मानवाधिकार जे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत। आत्तापर्यंत तरी आम्ही जवळजवळ 15 ते 20 कार्यक्रम या 3 ते 4 महिन्यामध्ये केलेले आहेत, जेव्हापासून मानवाधिकार संघटनेचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे। म्हणजे एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये 15 ते 20 कार्यक्रम आम्ही झालेले आहेत आमचे। इथेच नाही तर ऐरवलीपासून ते आत्तापर्यंत भांडूप, विक्रोळी ऑल महाराष्ट्रामध्ये हे कार्यक्रम झालेले आहेत। आणि संजय दादा खराडे जे अध्यक्ष आहेत या संस्थेचे, ते बारामती पुणे येथून वेळोवेळी या कार्यक्रमाला 15 ते 20 कार्यक्रमाला हजर राहतात। तर त्यांचं हे एवढं मोठं योगदान हे कशासाठी आहे तर त्याचं कारण आहे की समाजसेवा लोकांना एकत्रित करणं, संघटित करणं आणि संघटित करून लोकांपर्यंत मानवाधिकार जो आहे तो अजूनपर्यंत काही विभागांमध्ये, काही भागांमध्ये पोहोचलेला नाही, तो पोहोचवण्याचं काम आम्ही या संघटनेच्या मार्फत करणार आहोत। आणि ते संघटनेच्या मार्फत जर करायचं असेल तर सर्वसामान्यांपासून, लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत आम्हाला पोहोचणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचत आहोत आणि आपल्याला मानवाधिकार कसा आहे, काय आहे, यामध्ये काय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत या प्रोग्रामच्या माध्यमातून। थँक्यू सर। महाराष्ट्र क्राईम वृत्त ब्युरो राजू जाधव।